सुमित पहिलं षटक घेऊन येतील ते सुमित. सुंदर असा शॉट, चौकार. एक चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू, सुंदर असा निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येतील सुमित आणि दिवस मारण्याचा प्रयत्न. तीन चेंडू 5 धावा. आणि चौथा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते. अजिंक्य बाद झालेले आहेत. विनायक लुगडे कोण? विनायक लुगडे.
नावाजलेलं नाव आहे, उमरोली सरावलीमध्ये खेळतो. आता नेक्स्ट बॅट्समन रायगडचा आशिष परब. सुंदर अशी सुरुवात झालेली आहे राजगडची आणि पहिल्या 2 चेंडूवर 4 भेटल्यानंतर 2 विकेट या गोलंदाजांनी घेतलेले आहेत. स्ट्राईकवर येतोय तो आशिष. षटकातील लाटचा चेंडू हा फुलटास आलेला आहे चेंडू आणि पटकवलेला आहे तो लेगच्या दिशेने आणि सुंदर अशी फिल्डिंग 1 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येमध्ये बस धावसंख्या झालेली आहे ती 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 आणि हे जे 2 षटक होते ती पॉवर प्लेची होती आणि पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि उत्कृष्ट असं नियोजन या TVM ग्राउंडवर जे केलेलं आहे. मराठा प्रीमियर लीग पर्व 2 2024 कमिटी मेंबर मधील सर्व कमिटी सदस्य यांचं मनपूर्वक अभिनंदन. अशीच तुम्ही लीग दरवर्षी भरवा आणि आपल्या समाजामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण, प्रत्येकाला एक खेळण्यासाठी वाव मिळावा हीच अपेक्षा आणि या अपेक्षेनुसार सर्व टीम या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्कृष्ट असं आपणाला लाईव्ह ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून बघायला भेटते. आमचा मित्र नमित घरत त्यांचं हे ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनेल आहे. बॉलर तिसरं षटक घेऊन येतोय तो सुमित. सुरुवात चांगली झालेली, त्यानंतर मध्ये विकेट सुद्धा छान घेतल्या वसंतगडने आणि हा वाईटचा इशारा अंपायरांचा. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 23. आणि हा डॉट चेंडू उत्कृष्ट असा हा चेंडू टाकलेला आहे तो सुजितने. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर हा डॉट बॉल. आणि अंपायरांचा इशारा व्हाईट. पुन्हा एकदा व्हाईट सुजितने टाकलेला आहे. ऑफला खेळवण्याच्या नादात चेंडू स्किट होतोय असं या ठिकाणी दिसतंय. पुढचा चेंडू आणि हा मारायच्या नादात अपील आणि कट आउट. अंपायर कटआउट आहे का? एज आहे, एज कटआउट आहे. सुजितची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि नेक्स्ट बॅट्समन कोण आले? किरण. स्ट्राईकवर आहे तो अतिश. किरण.
डावखुरा फलंदाज आहे तो किरण. मागील हा सामना जो झाला होता रायगड वर्सेस सिंधुदुर्ग, उत्कृष्ट असे 2 कॅच आमच्या प्लेयरने घेतले. द कॅच ऑफ द डे किरण, आणि दुसरा आमचा राजू. आणि उत्कृष्ट हा चेंडू पटकवला आहे तो TVM शाळेकडे, आणि हा उत्कृष्ट षटकार, आजच्या दिवसातील उत्कृष्ट असा हा षटकार म्हणावा लागेल, तो रेषेबाहेर. फलंदाज किरण. स्कोर झालाय तो 29. तिसरं षटक चालू आहे. 2 वाईट पडल्यानंतर 3 चेंडू झालेले आहेत आणि 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत या सुजितने या ओव्हरमध्ये. हा डॉट बॉल उत्कृष्ट असा काढलेला आहे तो सुजितने. नेक्स्ट चेंडू सुजित, आणि हा पटकवलेला आहे चेंडू, उत्कृष्ट असा हा षटकार. दुसरा षटकार किरण यांनी पटकवलेला आहे. पट्ट्यात आला की सोडायचा नाही असा फलंदाज म्हणजे किरण. उत्कृष्ट असा हा दुसरा षटकार ठोकलेला आहे तो किरण याने. धावसंख्येमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 35. यावर्षी आपल्या राजाचा राज्याभिषेक 350 वर्ष कंप्लीट होतोय, आणि उत्कृष्ट असं आपण शिवजयंती या वर्षी साजरी करणार आहोत. हा पटकवलेला चेंडू 1 धावा घेण्यामध्ये यशस्वी, आणि हे वर्ष 350 वर्ष आपल्या राजाच्या राज्याभिषेकाला झाली. खरोखरच आपण भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीला 350 राज्याभिषेक होतोय. या अख्ख्या देशामध्ये एकमेव राजा होता ज्याचा राज्याभिषेक हा झाला, आणि तो आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्या महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग पर्व 2 या ठिकाणी आयोजन होत आहे. हा फुलटाचा हा चेंडू पटकवलाय तो किरणने. 1 धावा घेण्यात यशस्वी. 4थं षटक घेऊन येतोय तो आदित्य. या पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर नगरीमध्ये हे TVM ग्राउंड प्रसिद्ध असे हे ग्राउंड, या ग्राउंडवरती पर्व 2 याचे आयोजन होत आहे. हा फुलटा चेंडू पटकवलेला आहे, आणि बघू कॅच होतोय का, आणि उत्कृष्ट या ठिकाणी प्रयत्न केला, आणि YouTube लाईव्ह जरा रिप्ले बघा तुम्ही. अंपायर जरा थोडे सांगू शकत नाहीत काय आहे ते. 1 मिनिट रिप्ले बघतायत. 6 आहे, हा 6 आहे. उत्कृष्ट असा हा षटकार ठोकलेला आहे. उत्कृष्ट अशी
फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, पण ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉल बाउंड्रीवरती अडवून आत टाकतात तसा प्रयत्न या ठिकाणी या फिल्डरने केला, पण तो थोडा यशस्वी नाही झाला आणि उत्कृष्ट असा हा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू उत्कृष्ट पटकावलाय. एक धाव घेण्यात यशस्वी, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झालेली आहे ती 43. चौथं षटक, धावसंख्या उत्कृष्ट अशी चांगली सुरुवात झालेली आहे ती राजगडची. स्ट्राईकवर आहे तो डावकुरा फलंदाज किरण. नेक्स्ट चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला उत्कृष्ट असा हा चेंडू, एक धावा घेण्यात किरण यशस्वी, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 44. मी कमिटी मेंबरचे अभिनंदन करतो की त्यांनी मागल्या वर्षी मी या ठिकाणी थोडीशी कॉमेंट्री केलेली होती आणि त्या कॉमेंट्रीचा माझी दखल घेऊन या ठिकाणी मला स्वतःहून त्यांनी बोलवलं आणि मी या ठिकाणी तुमचं कमिटीचं अभिनंदन करतो की मला तुम्ही या ठिकाणी संधी दिली आणि उत्कृष्ट असा हा फुलटास चेंडू बॅटवरने एक धावा मिस फिल्डिंग झालेली आहे आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झालेली आहे ती 46. सुरुवात चांगली झालेली आहे ती वसंतगडची. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्राईकवर आहे तो आतिशबाजी करण्यामध्ये आतिश प्रसिद्ध आणि हा लेग बाईचा लेग बाईची धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि चौथं षटक समाप्त, धावसंख्या झालेली आहे ती 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे तो वसंतगडचा 47. पाणी पाहिजे, पाणी लवकरात लवकर पुरवा, कुठलाही वेळ दौडायचा नाहीये, आपल्याला भरपूर मॅचेस अजून खेळवायचे आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 47 वसंतगड. हे मराठा प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 350हून जे किल्ले जिंकले त्या किल्ल्यांची नावं या संघांना दिलेली आहेत. ही एक आगळीवेगळी ओळख आहे मराठा प्रीमियर लीगची. सिंधुदुर्ग म्हणा, रायगड म्हणा, वसंतगड, राजगड असे वेगवेगळे किल्ल्यांची नावं या ठिकाणी 16 टीमना दिलेली आहेत. आजचा पहिला दिवस 8 टीम खेळवणार आहेत आणि उद्या 16 तारखेला दुसऱ्या 8 टीम खेळवणार आहेत. आजच्यामधून मला वाटते एक फायनलिस्ट काढण्यात येणार आहे आणि उद्या पाचवा षटक घेऊन येतो अविनाश आणि स्ट्राईकवर आहे तो आशिष. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आणि सुंदर असा पटकावलेला हा चेंडू, त्या ठिकाणी सुंदर अशी बिल्डिंग, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. स्ट्राईकवर आलेला आहे तो आता षटकारांचा बादशाह किरण. बघूया संघासाठी आपल्या काय करतोय तो किरण. नेक्स्ट चेंडू आणि हा अंपायर यांचा इशारा व्हाईटचा. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झालेली आहे ती 49. डीजी मास्टर या
नंतर थोडं एक गाणं लावा, वातावरण थोडं डीजेचं बनवा आपण. नेक्स्ट चेंडू, हा उत्कृष्ट असा पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा रस्त्याच्या पलीकडे. षटकारांचा बादशाह आजचा तो किरण. उत्कृष्ट हा चेंडू पुन्हा एकदा पटकवणं आणि त्या ठिकाणी बीजफील्ड झालेली आहे आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेले 56. सिंगल. स्कोररचे काम बघतोय तो या ठिकाणी विकास, माझा साथी सहयोगी आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स यांचे हार्दिक अभिनंदन. आपली ही या ठिकाणी आजची उद्याची उत्कृष्ट अशी सेवा खूप महत्त्वाची आहे, कारण तुमच्या माध्यमातूनच आम्हाला लाईव्ह अपडेट आणि समजते. कारण तुमचा रोल हा महत्त्वाचा आहे, जसा अंपायरचा रोल महत्त्वाचा आहे तसा तुमचा स्कोरर आणि यूट्यूब लाईव्ह हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुठलीही चूक न करता आपण योगदान द्याल ही अपेक्षा. आणि उत्कृष्ट असा हा डॉट बॉल. 5वें षटकातील लास्ट बॉल. आणि हा शॉट टाकलेला चेंडू डॉट मारलेला आहे आणि 5वा षटक समाप्त. लास्टचं षटक घेऊन कोण येते पाहूया. धावसंख्येमध्ये भर टोटल झालेली आहे. धावसंख्या 56. धावसंख्या 56. लास्टचं ओव्हर. मला वाटते कमिटी मेंबर किशोर कदम साहेबांची टीम आहे वाटते, राजगड त्यांचे आमचे मराठा प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर किशोर कदम यांची टीम आहे. कमिटी सदस्य किशोर कदम एक सामाजिक कार्यामध्ये एक अग्रयशस्वी नेम, एकदम उत्कृष्ट नियोजन म्हणता येईल त्यांच्या माध्यमातून. किशोर कदम आणि त्यांची टीम, विनायक देशमुख म्हणा, सुशांत शिंदे साहेब म्हणा आणि सर्व टीम कमिटी मेंबर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. असेच पर्व तुम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भरवा हीच अपेक्षा आपल्या समाजाकडून. आणि उत्कृष्ट हा किरणने पटकावलेला लेगच्या दिशेने पुन्हा एकदा षटकार आपल्या बॅटमधून 4था षटकार ठोकत आहे तो क्रिकेट षटकारांचा बादशाह किरण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 62. आणि उत्कृष्ट असा हा पुढचा 5वा षटकार रस्त्याच्या पलीकडे मारलेला आहे तो किरणने. दहा बॉल आणि 35 रन. वैयक्तिक धावसंख्या 10 बॉल 35 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी किरणची आजच्या टीम मध्ये बघायला मिळते. ती किरणची
खरोखरच किशोर कदम साहेब खूपच खुश झाले असणार आहेत, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आसू आम्हाला झळकतोय या ठिकाणी की त्यांच्या टीमने उत्कृष्ट असा हा स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे. बॉल गेलेला आहे. कमिटी मेंबर पुढचा बॉल, नवीन बॉल द्यायचा आहे. बॉल दिलेला आहे. खूपच कमी या राज्यामध्ये आपल्या असं पाहायला मिळतं की प्रत्येक समाजाच्या मॅचेस होतात. फक्त भुईसर नगरीमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये मला वाटतं एकमेव असा आपला या ठिकाणी आपल्या समाजासाठी मराठा प्रीमियर लीग या ठिकाणी भरवलं जातंय आणि उत्कृष्ट असं नियोजन मागल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा केलं जातंय आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक या ठिकाणी मॅच बघताना उत्कृष्ट असा हा सामना पाहायला मिळतोय. फलंदाज किरण, नेक्स्ट चेंडू आणि उत्कृष्ट हात पटकावलेला चेंडू पाहायला मिळतो. बघूया या ठिकाणी मिसफिल्ड या ठिकाणी कॅचवर काही गोलन फिल्डर केला नाहीये. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 70. आजच्या दिवसातील उत्कृष्ट अशी धावसंख्या म्हणता येईल ती 70. वैयक्तिक 37. 11 चेंडू 37 वर खेळतो तो किरण. नेक्स्ट चेंडू आणि हा ब्लॉक मध्ये टाकलेला एक धाव घेण्यामध्ये किरण यशस्वी. धावसंख्येमध्ये भर आणि या ठिकाणी मिसफिल्ड झालेला आहे कीपर कडून आणि दुसरी चोरटी धाव घेण्यात यशस्वी. किरणने स्ट्राईक घेतलेला आहे. मागून स्ट्राईक घेण्यापेक्षा पडून स्ट्राईक घेतला म्हणतात तो किरण याने. पेटच लागला. या ठिकाणी भारत ऑटोमोबाईलचे संस्थापक अध्यक्ष आमचे कमिटी मेंबर विनायक देशमुख आणि त्यांच्या टीमचे खरोखरच उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी. मला आपल्या या ठिकाणी सगळे या ठिकाणी आपल्या गावाकडचे आलेले आपले चाकरमानी म्हणतात आणि त्या वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपल्या समाजासाठी मॅचेस भरवले आहेत आणि एक आपल्या कलेला वाव मिळण्यासाठी या ठिकाणी उत्कृष्ट नियोजन मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. उत्कृष्ट अशी टीम आहे म्हणता येईल ही किशोर कदम साहेबांची. धावसंख्येमध्ये भर 6 धाव ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 73. विजयासाठी 74. किरणचं खूपच या ठिकाणी आम्ही कौतुक करतो. उत्कृष्ट असे 5 षटकार ठोकलेले आहेत आज या फलंदाजाने. चांगले पॅकर्स आणलेले आहेत किशोर कदम साहेबांनी. एक मेंबर पाठवा, तुमचा एक मेंबर पाठवा. लगेच वसंतगड आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बिलकुल टाइमपास नाही करायचा आपणाला. आणि राजगड आपण 2 बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. अंपायरचे काम बघता येते प्रशांत गवाळे साहेब आणि कमिटी मेंबर तायगुडे साहेब. या ठिकाणी मागल्या वर्षी जी टीम दिली होती, जे प्रसिद्ध अशी ज्यांची भैरवनाथ मेस आहे, ती आमचे विशाल येवले साहेब या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो कमिटी मेंबरच्या माध्यमातून. पुरंदर आणि विशाळगड दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचा. या ठिकाणी पहिला कॉल तुम्हाला मिळतोय. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो त्याप्रमाणे आपल्याला पहिला कॉल देतोय तो पुरंदर आणि विशाळगड.
राजगड स्ट्रॅटेजी बनवली झाली असेल तर आपले 2 फलंदाज लवकर पाठवा. वी हॅव द लिमिटेड टाइम. कन्फर्म करा. आणि आता ह्याच्यात ही जिंकली, कुठली जिंकली आहे? सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग आणि कोणाची होती? सिंधुदुर्ग आणि रायगड. रायगड जिंकली आहे. तर रायगड आणि ह्यांच्यामध्ये जो जिंकेल ना त्यांची लागेल. ओके. तोरणा आणि पुरंदर. पुरंदर आणि अरे नाही, तोरणा मी नाही बाबा. ठीक आहे, तोरणा आणि पुरंदर. दुसरा कॉल. या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. तोरणाचा कॅप्टन आणि पुरंदरगड या ठिकाणी बॅट्समन साठी कोण आलेला आहे? 11वा प्लेयर या ठिकाणी. दोन्ही टीमच्या मधील एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी यायचा आहे. बॉलिंग साठी येतोय तो स्वतः कॅप्टन किशोर कदम. बॅट्समनचं नाव या ठिकाणी सांगण्यासाठी एक्स्ट्रा प्लेयर यायचा आहे. अंपायर फक्त 1 मिनिट. हा चालू. हा प्लेयर आलेला आहे, एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी. पहिला चेंडू कॅप्टन किशोर कदम. लॉंग रन अप. उत्कृष्ट असा हा चेंडू, पहिला डॉट मारलेला आहे. डॉट. स्ट्रायकर आहे तो आदित्य. नॉन स्ट्राईकला आहे तो सुमित. सुमित ऑलराऊंडर आहे. 2 ओव्हर त्यांनी टाकल्या होत्या आपल्या षटकामध्ये. स्ट्रायकवर आहे तो. हा फुलटा चेंडू होता. बाईच्या दिशेने 1 धाव. धावसंख्येमध्ये पहिली, धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाल्या 1. पुरंदरने टॉस जिंकला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे. आणि तोरणा टीमने फिल्डिंग आलेली आहे त्यांना. नेक्स्ट चेंडू किशोर कदम. रनअप, लॉंग रनर अप. हा लेगच्या बाईच्या दिशेने मारण्याचा चेंडू आणि हा 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. सिंगल धावसंख्या पळून काढलेली आहे. धावसंख्या 2. 3 बॉल 2. ज्या प्रकारे मोहम्मद शमी रनरअप घेतो तसं किशोर कदम लॉंग रनरअप घेत आहेत. हा उत्कृष्ट असा हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे मॅक्सवेल सारखा. बघूया. आणि हा फुलटा चेंडू रिव्हर्स मध्ये पहिला 4 तो महिलाला आहे तो वसंतगडला. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 6. नेक्स्ट चेंडू
उत्कृष्ट हा चेंडू पटकवला येतो आणि उत्कृष्ट त्या ठिकाणी फिल्डिंग. एक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर आहे तो सुजित. उत्कृष्ट ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी सुजित. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. उत्कृष्ट असं षटक म्हणता येईल कॅप्टन किशोर कदम यांचं. पहिलं षटक समाप्त. बॉलिंग नेक्स्ट तो सुजित. या ठिकाणी मागल्या वर्षी टीमचे स्पॉन्सर विशाल येवले साहेब यांना पुन्हा विनंती करेल की तुम्ही पुढल्या वर्षी एखादी टीम द्या. उत्कृष्ट असा हा मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू. उत्कृष्ट या त्या ठिकाणी किशोर कदमांची फिल्डिंग. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 10. रिव्हर्स मारण्याचा हा प्रयत्न सुजित याचा. डॉट मारलेला आहे तो चेंडू. उत्कृष्ट असा हा चेंडू. पुन्हा एकदा डॉट सुजित यांच्याकडून. बॉलिंग करतोय सुजित. स्ट्राईकवर आहे सुजित. सुमित डावकुरा. उत्कृष्ट असा हा फुलटा चेंडू होता पण मिस केलेला आहे तो सुमितने. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 11. दुसऱ्या षटक चालू आहे. रिव्हर्स मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आदित्य याचा आणि पुन्हा एकदा डॉट मारलेला आहे. जर जिंकायचं असेल या टीमला तर उत्कृष्ट असे षटकार हवेत. जसं किरणने षटकार ठोकले होते या ठिकाणी. खूप वरती गेलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरं षटक समाप्त. पॉवर प्ले च्या दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. आता 24 बॉल. 24 बॉलला 63 धावा आवश्यकता. बॉलर आलेला आहे तो पॅडी. तिसरं षटक घेऊन येतोय तो पॅडी. राऊंड मारा. स्ट्राईकवर आहे तो आदित्य. ही जी टीम आहे ती कोकण प्रीमियर लीग मध्ये खेळती. त्यामध्ये उत्कृष्ट असे फलंदाज गोलंदाजचा भरणा आहे. किशोर कदम साहेबांनी चांगले पॅकर्स निवडून आणलेले आहेत या ठिकाणी. बॉलर पॅडी. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झालेली आहे ती 13. उत्कृष्ट असा हा चेंडू. कीपरच्या दोन मिस. धावसंख्या घेण्या बाईचे 1. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे ती 14. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो पॅडी. तिसरं षटक संघासाठी. तिसरा चेंडू पॅडी यांच्या षटकातील.
स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारलाय, बघूया संघासाठी. आणि छोटासा गॅप आणि त्या गॅप मधून मस्त असा चौका भेटलेला आहे तो आदित्याला. धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे ती 18. धावसंख्या आता थोडीशी हलती झुलती, थोडीशी वाढत होत आहे. आणि उत्कृष्ट असा यॉर्कर टाकलेला आहे तो पॅडीने. त्या ठिकाणी पायानं अडवलाय चेंडू. एक धाव घेऊन दुसरी धावसंख्या पूर्ण. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 20. मिनिमम रनअप मिनिमम धावसंख्या असं पॅडीचं हे षटक पाहायला मिळतं या ठिकाणी आपणाला. डावखोरा गोलंदाज पॅडी, उत्कृष्ट असा हा गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा शॉट आणि अपील या ठिकाणी झालेली आहे आणि अंपायरने अपील फेटाळलेली आहे. पुन्हा डॉट मस्त मारलेला आहे, डॉट तो पॅडी याने. स्ट्राईकवर आहे तो सुमित. पुन्हा एकदा उत्कृष्ट हा चेंडू पटकावण्याच्या नादामध्ये उत्कृष्ट कॅच घ्यायला पण कॅच मिस झालेला आहे. खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि 2 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. आणि या ठिकाणी 18 बॉलला आता 18 बॉलला 52. आता खरोखरच षटकारा 4 यांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येतोय तो वसंतगडसाठी. उत्कृष्ट असा हा चेंडू टाकलाय डॉट. मस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सुजित. संघासाठी दुसरं आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं सुजित. दुसरा षटक पुन्हा एकदा चेंडू डॉट पण बाईच्या दिशेने 2 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी. किपरच्या हातातून बॉल मिस. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 24. या ठिकाणी म्हणता येईल डोंगराएवढी धावसंख्या उभारल्यानंतर समोरच्या टीमला जर जिंकायचं असेल तर आतषबाजी पाहिजे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि डॉट गेलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुजित कडून. डावखोरा गोलंदाज, दुसरा डावखोरा गोलंदाज. मस्त अशी गोलंदाजी होते या वसंतगड कडून. पुन्हा एकदा फटकावण्याच्या चेंडूमध्ये कडेला लागून 1 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झालेली आहे ती 25. स्ट्राईकवर आहे तो सुमित, ऑलराऊंडर हा खेळाडू. जर आपणाला या ठिकाणी बॉल किती झाले? बॉल 4 बॉल. पाचवा पुन्हा एकदा हा कडेला लागून 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या 26. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं. स्ट्राईकवर आहे तो सुमित. पुन्हा एकदा लांब फटकवण्याचा चेंडू पण डॉट मारलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि 4थं षटक समाप्त. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे तो 26. 12 बॉलला 26. ती लेग बायची नव्हती काढली. तू म्हटलंस ना ती नव्हती काढली. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 0.
पुन्हा एकदा दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं. पॅडी डावखुरा गोलंदाज पॅडी. मिनिमम रनरअप उत्कृष्ट असा डॉट मारलेला आहे पुन्हा एकदा पॅडीने. कॅप्टननी पहिली ओव्हर टाकली आणि बाउंड्रीवर जाऊन बसलेत. त्यांचे पॅकर्स एक चांगलं योगदान देताना या ठिकाणी कोकण प्रीमियर लीग मध्ये ही टीम उत्कृष्ट अशी प्रदर्शन करते. तीच टीम या ठिकाणी आणलेली आहे ती किशोर कदम साहेबांनी. आणि पुन्हा एकदा डॉट रिव्हर्स मारायच्या नादात चेंडू बरोबर एसटी वरनं गेला. त्यामुळे चांगला निर्णय अंपायर यांचा. पॅडी नेक्स्ट चेंडू स्ट्राईकवर आहे तो. फुल टास ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू एक कडेला लागून एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता खरोखरच या ठिकाणी थोडस प्रेशर क्रिएट झालेलं आहे. ती या संघावरती चेस करताना आपला चेस मास्टर विराट कोहली ची आठवण येते. कोणतीही टीम असून दे, ऑस्ट्रेलिया असून दे, इंग्लंड असून दे, चेस मास्टर विराट कोहली एक उत्कृष्ट चेस मास्टर म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये. त्या ठिकाणी ज्या प्रकारे तो योगदान देतो तशी या ठिकाणी आवश्यकता. आज आपली इंडिया वर्सेस इंग्लंड तिसरी कसोटी चालू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि धावसंख्या होते ती टोटल 27. या षटकामध्ये धावसंख्या काही झालेली नाही आणि आमचा मित्र अजिंक्य गोळेने स्कोर अपडेट केला आहे तो आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा 185 वरती 3. आणि आमचा कॅप्टन रोहित शर्मा 97 वर खेळतोय. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला पॅडीचा चेंडू उत्कृष्ट असा हा बोल्ड क्लीन बोल्ड. हा रिव्हर्स किंग आदित्यची विकेट उत्कृष्ट अशी योगदान दिलेलं आहे त्या आदित्यने. रिव्हर्स मध्ये 2 त्याने चौकार मारले आणि या ठिकाणी वेदांत संघासाठी आपल्याला काय योगदान देतोय तो वेदांत बघूया. पाचव्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27. आकाश चव्हाण. आकाश चव्हाण लास्टचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो आकाश चव्हाण. स्ट्राईकवर आहे तो सुमित. हा उत्कृष्ट असा हा मारलेला हा शॉर्ट पिच बॉल डॉट मारलेला आहे तो. आकाशाने डॉट 5 बॉलमध्ये 47. 6 बॉलला 6 सिक्स मारले तरी अवघड आहे असे आव्हान या ठिकाणी उभारलं होतं वसंतगडने. आणि उत्कृष्ट असा हा चेंडू पटकवलेला आहे. पहिला षटकार ठोकलेला आहे तो लेगच्या दिशेने. ज्या प्रकारे सूर्या मारतो तसा हा षटकार ठोकलेला आहे तो. 4 सॉरी 6 नाहीये चौकार आहे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 31. 4 चेंडू मध्ये 43. तिसरा चेंडू आकाश यांचा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा पुन्हा प्रयत्न असफल आणि डॉट मारलेला आहे तो. तीन बॉल मध्ये
43 धावसंख्येची आवश्यकता. खूप आव्हान या ठिकाणी प्रेशर क्रिएट झालंय. स्ट्राईकवर आहे तो, पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, डॉट मारलेला आहे, पळून रन आणि या ठिकाणी यशस्वी. वेदांत स्ट्राईकवर. आता वेदांच्या षटकम बॅटमधून धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली होती 32. पुन्हा एकदा डॉट बॉल वेदांच्या बॅटमधून आलेला आहे. लास्ट बॉल मध्ये 42 नाही 4 बॉल, सॉरी 4 बॉल, सेकंड लास्ट आहे बॉल हा. हा डॉट बॉल झालेला आहे तो 5वा लास्ट बॉल. आकाशाचा स्ट्राईकवर वेदांत आणि उत्कृष्ट चेंडू कॅच होते का पाहूया या ठिकाणी. आणि कॅच मिस कॅच. आणि या ठिकाणी किशोर कर्मन साहेबांची डीजे वाजवा गाणं.